सनाटा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पाला दिल्ली येथे झालेल्या पीबीआयच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे। यामुळे पुणे शहराला एक वेगळीच विकासाची गती मिळणार आहे। तसेच यामुळे पुण्यातील सर्वात मोठा असा असलेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून पुणेकरांची सुटका होण्यास तसेच सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे, असे पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश बिडकर यांनी सांगितले। व पुणे महानगरपालिकांमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचा विकासाच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या पीआयबीच्या कमिटीत घेतल्या गेलेल्या आहे। तर गेली 10-12 वर्ष ज्या गोष्टीची सातत्याने चर्चा होत होती, किंबहुना काँग्रेसचे जर का आपण गेले 5-6 जाहीरनामे काढले, 2002च्या जाहीरनाम्यापासून आतापर्यंतच्या प्रत्येक जाहीरनाम्यात त्यांचा पुण्याची मेट्रो याला अग्रगम फक्त जाहीरनाम्यात होता। परंतु बजेटला सलग 6 वर्षे शून्य बजेट टाकणारं हेच केंद्र सरकार काँग्रेसचं होतं। परंतु हा पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रश्न आज पीआयबीने मान्य केलाय आणि लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी होऊन या कामाची सुरुवात पुणे शहरात होणार आहे। त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या शिरस्थ नेत्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठका, माननीय नितीनजींनी दिल्लीत घेतलेली बैठक, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या कमिटीने तो निर्णय दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या मेट्रोला गती मिळाली आणि आज पुणे शहराची मेट्रो ही वर्ल्ड बँकेच्या कर्जाच्या सह म्हणजे आर्थिक कुठलीही आता अडचण राहिलेली नाहीये की बाबा आता कुठं आपण लोन मागणार आहोत का, लोन कोण देणार आहे का, या सगळ्या शंकांचं निरसन करूनही पुण्याची मेट्रो पुण्यात येते आणि याचं श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना, माननीय अनिलराव असतील, गिरीशजी स्वतः कालपासून दिल्लीत होते आणि आज पीआयबीच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित होते आणि त्यावरूनच भारतीय जनता पार्टी किती या विकासाला ही गती दिली आहे आणि लवकरच हे काम चालू करून ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी सुद्धा भारतीय जनता पार्टी घेईल समर्थपणे। आणि हा विषय पुणे शहराच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीनं आणि पुणे शहराची एक मोठी झेप या ठिकाणी पुणे शहर घेत आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय आज केंद्र सरकारने घेतला। पुनश्च एकदा समस्त पुणेकरांच्या वतीने मी केंद्र सरकारचं, आमच्या मुख्यमंत्र्यांचं, पालकमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन। पाहत रहा मझर खान सोबत सनाटा न्यूज।